शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी राहुल भोकरे कसबे डिग्रस. आज दिनांक 24 जुलै 2024. आजचा व्हिडिओ जो आहे हा आपण कसबे डिग्रसमधील वितराग ऊस रोपवाटिकेच्या बेनेमळ्यातील हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात. आता जे हे क्षेत्र आहे हे PDN 13007 या जातीच्या बियाण्याचे क्षेत्र आहे. व्हिडिओ बनवताना पाऊस येत आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी पडत आहे. तर तुम्हाला सांगतो, आज आता आपण हे 20 मे रोजी याची लागवड केलेली आहे आणि ह्या लागवड केलेल्या ऊसाला आता फुटवा बघा, साधारणतः 64 दिवस झालेले आहेत. 60 ते 65 दिवसात जेटा काढून घ्यावा असं म्हणतात. तर आपण हा आता जेटा काढायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला हा ऊस कसा वाटला? तर ही ऊसाची जात आहे PDN 13007. तुम्ही पाहू शकता, थोडासा पाऊस पण चालू आहे, त्यामुळं मोबाईल भिजा लागला आहे आणि त्याच्यावर पाण्याचं स्पॉट पडल्यामुळं क्लॅरिटीमध्ये थोडासा अंतर होत आहे. तर आपण उंच रोपं लावलेली, साधारणतः रोपाचे वय 3 ते 4 महिने होते. तर त्यामुळे हा जेटा कोंब बघा अतिशय उंच आलेला आहे आणि त्याला कांड्यासुद्धा पडलेल्या आहेत. तर हा ओढून मोडत नाही आहे. तर आपण याला खुरप्याच्या धारदार कोयत्याच्या साह्याने आपण याला कट करणार आहोत. तर तुम्हाला जेटा दाखवतो. 65 दिवसाचा जेटा आहे. हा जेटा काढलेला आहे. साधारणतः आता ह्याला बघा 1 2 3 4 5 4 5 4 5 कांड्या झालेल्या आहेत. तर 2 महिन्याच्या कांडीवर जेटा आला असून अतिशय चांगली वाढ आहे. पाऊस आल्यामुळं थोडासा व्हिडिओ बनवण्यात आणि क्लॅरिटीमध्ये थोडासा तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही व्ह्यू. तर आता आपण ह्याच्यावर 13007 हे जात आहे. तर ह्याच्यात डायरेक्स आणि सेनकॉर अशी फवारणी घेतलेली आहे. तर तण बघा पूर्ण पिवळं झालं आहे, काही ठिकाणी मेलेलं आहे आणि ऊसावर काहीच परिणाम नाही. ग्रीनरी जर म्हणला तर अतिशय अप्रतिम अशी ग्रीनरी आहे. हा भविष्यात आपणाला जे बियाणं रोपवाटिकेला लागणार आहे त्याच्यासाठी हा बेनेमळा केलेला आहे. अतिशय जोमदार वाढ असणारं हे बियाणं आणि खात्रीशीर बियाणं शेतकरी बांधवांना उपलब्ध व्हावं ह्या उद्देशानं आपण नर्सरीच्या माध्यमातून स्वतःचे बेने प्लॉट बनवत आहोत. तुम्ही बघू शकता ग्रोथ याची साधारणतः छातीच्या उंचीनं आता हा ऊस आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे छातीच्या ते डोक्याच्या उंचीनं असा हा ऊस आहे. एवढा उंच ऊस आलेला आहे. तर तुम्हाला भविष्यात चांगल्या बियाण्याच्या जाती प्रसार करण्याच्या उद्देशानं ऊस रोपवाटिका गेले 10 वर्ष झाले शेतकऱ्यांना चांगलं बियाणं उपलब्ध करून देत आहे. तर तुम्ही जरूर संपर्क करा. आपला मोबाईल नंबर आहे 78 75 70 96 75. आता आपण 13007 ह्या जातीचं बियाण्याची रोपं तयार करून पुन्हा नवीन 10 एकर बियाणं आता आपण जुलै महिन्यात लावत आहोत. तर शेतकऱ्यांना 12 महिने बियाणं उपलब्ध होईल अशा पद्धतीनं आपण नियोजन घातलेलं आहे. जादाचा पाऊस आणि मजुराची टंचाई याच्यामुळं आपण हे तणनाशक मारायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं तण आता पूर्ण मोकळं होईल 8 दिवसात. आणि तर तुम्हाला बेनेमळा कसा वाटला, नियोजनात काय बदल करावा लागेल का, तर तुम्ही अवश्य सांगा. तसेच आपण या 13007 बरोबर हा जो वरचा तिकडं प्लॉट आहे हा 13374 आहे. ही संकेश्वरची व्हरायटी आहे. त्याला लागून मंड्या ऊस संशोधन केंद्राचे 517 लागवड केलेली आहे आणि त्याला लागून पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा नवीन वाण PDN 15012 याचीही लागवड केलेली आहे. तसेच आपल्याला विक्रीसाठी जर म्हटला तर आपल्याकडं आता कोइंबतूर संशोधन केंद्राचा नवीन वाण
14-0-12 हा सुद्धा उपलब्ध आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात आपल्याकडं मंड्याचा 18-0-61 पण उपलब्ध होईल. तसेच कोईमतूरचा 18-009 होईल आणि बऱ्याच अशा ऊसाच्या व्हरायटी आपल्याकडं उपलब्ध होतील. व्हिडिओ करताना पावसाचे थेंब पडत आहे, त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटीला थोडंसं अडचण येईल, पण मी जास्त वेळ थांबणार नाही शेतात, म्हणून आहे असंच पावसाचा व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी बंधू समजून घेऊ शकतात शेती करताना काय अडचण येतात. आता ह्या 2 लाईनीचा आपण जेटा काढलेला आहे आणि पुढं जेटा काढायचं बाकी आहे. जेटा काढायचं बाकी आहे ते बघा, ऊस अतिशय उंच आलेला आहे. जेटा काढला थोडंसं विरळ दिसतोय, पण लहान असणारे कोंब एक समान येतात, त्यामुळं आपल्याला एक समान उंचीचं ऊस भेटतील ह्या उद्देशाने आपण जेटा काढून घेणार आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली तर तुम्ही जरूर संपर्क करा. मोबाईल नंबरही आपण याच्यावर देत आहेत. मोबाईल नंबर एकदा सांगतो, 78 75 70 96 75. नमस्कार.